आजच्या गोष्टीचं काय नाव माहिती आहे का? सोनाली. हां, आज ना मी गोष्ट सांगणार आहे. तिचं नाव आहे खारीचा वाटा. काय नाव आहे? खारीचा वाटा. बरं का? तर एक की छोटंसं गाव होतं. अगदी टुमदार होतं बरं का. झाडी होती त्या गावात, नदी वाहत होती झुळझुळणारी, आणि लोकही पण खूप सात्विक आणि चांगले होते. गुण्या गोविंदांनी नांदायचे. पण ते खेडं होतं ना. मग काही दिवसांनी त्या गावात सडक झाली, नळ आले, वीज पण आली. आता वीज आल्यावर गावात एकदम लखलखाट झाला आणि सगळं गाव खूप आनंदाने अगदी राहत होतं बरं का. पण एके दिवशी एक गोष्ट झाली. एका घराला ना एक माणूस बाहेर आला, तर एका घराला आग लागलेली त्याला दिसली. त्यांनी काय केलं, पटकन तो त्या घरात गेला आणि त्या घरात सगळ्या माणसांना बाहेर यायला सांगितलं. म्हाताऱ्या माणसांना त्यांनी बाहेर आणलं, मुलांना पण बाहेर काढलं आणि ती आग विझायला पाणी आणून टाकायला लागला. इतक्यात अजून दोघं चौघजणं आले. त्यांनी पण ती आग पाहिली आणि ते पण सगळेजणं ती आग विझवायला मदत करायला लागले. पण तेवढ्यात काय झालं, जोराचा वारा सुटला आणि ती आग अजूनच भडकायला लागली. एवढं काही पाणी पुरे ना. आणि त्या गावामध्ये अग्निशामक दलाचं काही केंद्र नव्हतं. पण लोक सगळे धावून आले आणि मदत करत होते. छोटी छोटी मुलंसुद्धा तांब्याने पाणी घ्यायची आणि दुरून टाकायची. हे सगळं दृश्य ना, तिथं एक जवळच कडुलिंबाचं डेरेदार झाड होतं आणि त्याच्यावर एक चिवताई राहत होती. ती चिवताई पाहत होती बरं का, चिमणी एवढीशी. आणि तिला वाटलं, अरे बापरे, केवढी मोठी आग लागली, सगळेजण मदत करतायत, आपण पण काहीतरी मदत करायला पाहिजे बरं का, असं मनात तिच्या विचार आला. मग तिथं एक गुरांना पाणी पिण्यासाठी लहानसा हौद बांधलेला होता. मग चिमणीने काय केलं, ती हौदात जायची, आपल्या चोचीत येईल तेवढं पाणी घ्यायची आणि आकाशातून उंचावरून त्या आगीवर पाणी टाकायची ती. आता ती चिमणी किती, तिची चोच किती लहान, तिच्यात पाणी तरी किती मावणार, पण तरी पण ती तिच्या परीने आपला प्रयत्न करत होती. तितक्यात त्यांच्यापैकी एका जणी तालुक्याला फोन केला आणि शमन दलाची गाडी मागवली. 1 तासाने ती गाडी आली. त्यांनी मग ती आग वगैरे सगळी विझवली. आता आग विझली, माणसांचं तर काही नुकसान नव्हतं झालं, बाकीचं नुकसान झालं. पण मग ती आगीची चौकशी करायला समिती नेमली ना, की आग नक्की कशामुळं लागली, कुणी मुद्दाम लावली का, कुणाच्या भांड्यात आणून लागली का, का शॉर्ट सर्किट झालं म्हणून लागली, कशामुळं आग लागली याची चौकशी करायला एक समिती नेमली बरं का. आणि मग ती समिती चौकशी करायला लागली. मग त्यांनी एका जण शेजारीला विचारलं, त्यांनी एका जणाला, का रे म्हणे, तू कशासाठी आग विझवायला लागला? तर म्हणे, अहो, सगळ्यांना मदत करणं हे माझं स्वभावच आहे. आग लागलेली दिसली की मी ताबडतोब लागलीत जाऊन सगळ्यांना बाहेर काढलं आणि आग विझवायला सुरुवात केली. मग दुसऱ्याने विचारलं, तो म्हणाला, माझं घर यांच्या शेजारीच आहे ना, ती आग नसती विझली तर माझ्याही घराला आग लागली असती, म्हणून मी ती आग विझवायला मदत केली. तिसऱ्याला विचारलं तर तो म्हणाला, संत लोकांनी सांगितलं आहे ना, एकमेका करू साह्य अवघे धरू सुपंथ, त्या न्यायाने मी आग विझायला मदत केली. असं एकेकाला विचारता शेवटी चिवताईला विचारलं बरं का, त्या समितीतल्या एका जणांनी, की अगं चिवताई, तू कशी काय आग विझायला मदत करायला लागलीस? तर ती चिमणी म्हणाली की सगळेजण मदत करत होते, मग मलाही वाटलं आपल्या परीने आपली जेवढी शक्ती आहे त्या शक्तीने आपण मदत करावी, म्हणून मग मी माझ्या चोचीत जेवढं पाणी येईल तेवढं मी त्या झाडावर टाकत होते, सारखी उडत जाऊन. त्या आगीमुळं माझं पण अंग सगळं होरपळून निघाले. पण माझ्या मनात एक विचार आला की आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे, आपल्याकडून शक्य होईल तेवढी मदत आपण केली पाहिजे.
असं म्हणून मी ती आग विझवायला मदत केली. आणि दुसरी गोष्ट, मला असं वाटलं की ही आग कशामुळं लागली याची जेव्हा चौकशी होईल, तेव्हा कोणी कोणी कशी कशी मदत केली याची पण चौकशी होईल आणि त्यात माझं देखील नाव येईल, असंही माझ्या मनात एक विचार आला. म्हणून मग मी आग विझवायला मदत केली. तर असा हा खारीचा वाटा, एवढीशी खार, पण तिने अशा प्रकारे ती आग विझायला मदत केली. म्हणून या खारुताईची गोष्ट मी तुम्हाला आज सांगितली. तुम्हाला जर गोष्ट आवडली असेल ना, तर तुम्ही नक्की तुमच्या मित्रांना पण सांगा बरं का, आणि कॉमेंट करून मला कळवा, लाईक करा. हां, धन्यवाद.